मी स्वतः जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। देशामध्ये सध्या पंतप्रधान मोदीजींनी काळा पैसा काळं धन उखडून काढण्यासाठी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटतात। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहीरपणे या निर्णयाचं स्वागत केलं, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र सर्वसामान्य जनतेचा छळवा त्यामध्ये होतोय आणि आर्थिक अनागोंदीचं चित्र संबंध देशभर दिसायला लागलेलं आहे। त्या संदर्भात त्यांनी स्वतः माननीय अर्थमंत्री जेटलीजींना स्वतः फोन करून सांगितलं, काही सूचना केल्या। आपल्या लक्षात असेल की यापूर्वी सुद्धा जसं राज्यामध्ये मोर्चा निघाले होते तेव्हा सुद्धा त्यांनी ईबीसी संदर्भात सूचना केली होती आणि तेव्हा त्याची मर्यादा वाढली। आताही त्यांनी सूचना केल्यानंतर थोडंसं दिसतंय आपल्याला की तारखा पुढे ढकलल्या जात आहेत। ही सूचना त्यांनी पूर्वीच केली होती की याच्या तारखा बदलाव्यात आणि लोकांना त्याच्यामुळे एक थोडासा दिलासा द्यावा, परंतु आता या क्षणापर्यंत संबंध देशामध्ये आणि राज्यात सुद्धा आपण पाहतोय आणखीन एक निर्णय झाला। जिल्हा बँकांना त्यांनी बंदी घातली। शेतकऱ्यांचं अर्थकारण जिल्हा बँकांतून चालतं, त्यांना पैसे भरता येत नाही, पैसे काढता येत नाही। या सगळ्या ज्या बंदी आहेत त्या उठवण्याची आवश्यकता आहे तातडीनं, परंतु कोणतं पाऊल उचललं जाते असं चित्र दिसत नाही। दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना फोन केला आणि त्यांना या संदर्भात आपण आवाज उठवताय, आमचंही तेच मत आहे असं म्हणून या संदर्भात आम्ही राष्ट्रपतींकडे जाणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत या असं आवाहन केलं आणि शिवसेनेनं त्यासोबत जाण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे।